चुडावा नांदेड रोडवरती टेम्पो दुचाकीचा अपघात झाला। या अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय। परभणीच्या जिंतूरमध्ये चढावर ब्रेक न लागल्याने बसची माघार बसने पाठीमागून येणाऱ्या बसला धडक दिली। घाबरून प्रवाशांनी उड्या मारल्या। या दुर्घटनेमध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले। सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात। चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला। चालक घटनास्थळी टँकर सोडून फरार। अकोल्यातील एमआयडीसी परिसरात सुरू आहे विना परवानगी वाईन बार। माहितीच्या अधिकारात बाप उघडकीस। चुलत भावाच्या घरात चोरी करून 4,92,520 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने केले लंपास। सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक। सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांनी आणि त्यांच्या टीमने कामगिरी पार पाडली। वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये अवैध ऑनलाईन व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई। 9 इलेक्ट्रॉनिक मशीनसह 1,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएम सोबत छेडछाड करणारी परप्रांतीय टोळी पोलिसांच्या अटकेत। 20 वर्षांच्या तरुणाच्या सतर्कतेने प्रकार समोर। पुण्यात नव्या वर्षात 13 ठिकाणी गाड्यांच्या तोडफोड। 40 दिवसात वाहनांच्या तोडफोडीमुळे नागरिक भयभीत। नव्या गेल्या 14 महिन्यांमध्ये तब्बल 52 अल्पवयीन मुले सामील। पश्चिम विदर्भामध्ये जानेवारी महिन्यात 80 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। सर्वाधिक आत्महत्या यवतमाळमध्ये। शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच असल्याने चिंता व्यक्त। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली। हिंगोलीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल। पुण्यातील भुकुम गावात पाकिस्तान चलनाची नोट आढळली। यामुळे मोठी खळबळ। 20 रुपयांची नोट पोलिसांनी केली जमा। अकोल्यात जखमी हरिणीचा जीव वाचवण्यात यश। जखमी हरिणीला सुनील कल्ले आणि पंकज गावंडे यांनी त्याला 9 किलोमीटर दुचाकीवरून येऊन रुग्णालयात दाखल केला। त्यामुळे गंभीर हरिणीचा आणि पोटातील बाळाचा जीव बचावला। चंद्रपूर जिल्ह्यात वर्षभरात 294 शस्त्रसाठा जप्त। 124 आरोपींना बेड्या। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। अमरावतीत कारमध्ये आढळला मृतदेह। अमरावती शहरातील काँग्रेस नगर मधील घटना। अमित आठवले असं मृतकाचं नाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।